तुमच्या भाषेत प्रेमाला काय व्याख्या असणार एका शब्दात? अनकंडिशनल लव, एक्सपेक्ट न करता गेलेलं प्रेम. अल्बर्ट आइन्स्टाईनने जो बलाचा शोध लावला होता त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कोण अल्बर्ट आइन्स्टाईन? का पडते ते अगर तो बाय बाय टाटा. पहिला प्रश्न असा होता की तुम्हाला मुली साडीमध्ये आवडतात का जीन्स पॅन्ट? माहीत आहे? साडीमध्ये. साडीमध्ये. साडीमध्ये कारण तिकडं कारण साडीमध्येच, कारण संस्कृती आपली साडीमध्ये आहे आणि मुलगी जीन्सपेक्षा साडीमध्येच भारी दिसते. आणि तुमचं रिझन काय? हे सेम. सेम आहे. हां. तर वेगळं काय तर तुम्ही सांगा. हां, काही नाही, असंच की सेम. सेमच. आणि तुमच्या भाषेत प्रेमाला काय व्याख्या असणार? सोपं नाही, असंच झालं. सोप्या भाषेत आलं. तुमच्या भाषेत एका शब्दात सांगितलं चालतं. बेस्ट फ्रेंड. बेस्ट फ्रेंड. आणि तुमचं हे बेस्ट फ्रेंड. तुमचं काय स्वभाव? मामाची आम्हाला पोरीच नाही. विषयच नाही तो पुढे. तर पहिला प्रश्न असा होता तुम्हाला की मुली साडीमध्ये तुम्हाला आवडतात की जीन्स पॅन्टमध्ये? साडीमध्ये. साडीमध्ये मोठं. साडीमध्ये. साडीमध्ये. रिझन? साडीमध्ये सुंदर दिसतात. सुंदर दिसतं रेग्युलरपेक्षा, जीन्स आणि टॉपपेक्षा. आणि काय असं दुसरं एक्स्ट्रा रिझन त्यासाठी मोठं? नाही, ट्रॅडिशनल थिंक आहे, चांगली आहे, कल्चरल चांगलं वाटतं साडी. आणि तुमच्या भाषेत प्रेमाला काय असं व्याख्या असणार 2 शब्दात? प्रेम म्हणजे आईचं प्रेम. जास्त असं मुलींचं वगैरे काही एवढं हे नसतं, जेवढं आपली आई करू शकते. दीदी, तर आम्ही एक रॅन्डम लोकांसोबत व्हिडिओ शूट करतो, तर तुमची परमिशन असेल तर तुमच्यासोबत एक क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ शूट करू शकतो? चालते. तर आम्ही प्रश्न विचारतो की तुम्हाला साडीमध्ये चांगलं वाटते की ड्रेसमध्ये? साडीमध्ये. तर का? इंडियन कल्चर. इंडियन कल्चर. आणि काय दुसरं रिझन? नाही. बरं, तुमच्या शब्दामध्ये प्रेमाला काय असं व्याख्या देणार 2 शब्दात? विथ मम्मा. आणि जरा चांगले म्हणजे पूर्ण एक्सप्लेन केला तर जरा बरं पडेल. तुमचं नाव काय? रमेश कांबळे. तनिष कांबळे. तर आम्ही तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे, त्याच्यात तुम्ही उत्तर द्यावं असं इच्छितो. तर तुम्हाला मुली साडीमध्ये आवडतात की असं ड्रेसिंग सेन्समध्ये? असे तुम्हाला कोणत्या ह्याच्यात आवडतं जास्त? साडीमध्ये. साडीमध्ये. रिझन? रिझन काय, इंडियन पेहराव आहे. हां. आणि तसं बघायला जाता ड्रेसपेक्षा साडीमध्येच दिसायला छान दिसते. छान दिसतं. आणि तुमच्या भाषेत प्रेमाला काय वाक्य देणार असे 2 शब्दात? प्रेमाला प्रेम हे प्रेमच आहे. प्रेम, आता प्रेमाला व्याख्या नाही. एक नाही. प्रेम हे अनुभव घेऊनच कळणार काय कळणार. तर आणि कसा प्रश्न होता की म्हणजे हे जरा जिकेवेस आहे, तुम्हाला जमते का बघा. तर अल्बर्ट आइन्स्टाईनने जो बलाचा शोध लावला, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला काय म्हणाले त्याबद्दल 2 वाक्य? अल्बर्ट आइन्स्टाईनने लावला, बलाचा शोध नाही लावलेला. हां. एडिसनने लावला ना. हां. त्याचा माझा विचार होता म्हणजे बऱ्याच जणांनी त्याचं चुकीचं होतं, ते म्हणतो तुम्हाला थॉमस एडिसनने लावला. चालतं. हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू वीडियो. तो आज जो है हम लोग रंकाई पे आए हुए हैं और अभी जो है हम लोग रैंडम लोगों के साथ क्वेश्चन आंसरिंग के वीडियोस बनाने वाले हैं. फर्स्ट टाइम ट्राई कर रहे हैं न्यू कुछ. और चैनल पर नहीं हो तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक जरूर करना. तो चलिए चलते हैं. तर तुमचं नाव काय? साक्षी सावंत. तुमचं? जान्हवी. सायली शिंदे. तर काही प्रश्न विचारणार आहे, तर तुम्ही बघा शेवटपर्यंत. तर पहिला प्रश्न असा होता की मुलींना जीन्समध्ये आवडते की ट्रॅडिशनल म्हणजे साडी वगैरे आवडते? जीन्स आणि ट्रॅडिशनल दोन्ही पण. आवाज आला तर बघ. जीन्स आणि ट्रॅडिशनल दोन्ही पण. तुमचं? जीन्स. ट्रॅडिशनल. रिझन? जीन्समध्ये जरा कम्फर्टेबल वाटते. आणि तुमचं? आवडते.
ट्रेडिशनलमध्ये संस्कृती संस्कृती. छान वाटते. ओके. तर तुमच्या भाषेमध्ये प्रेमाला काय वाक्य देणार तुम्ही? व्याख्या काय देणार तुम्ही प्रेमाला? लव जे व्हॉट इज मिनिंग ऑफ लव? इंग्लिशमध्ये चालते. कोणते पण काय? लव्ह इज वार. ओके. तुमचं? दोन्ही बाजूंनी जे टिकतं, जे दोघांकडून जे टिकवायचं असतं त्याला बोलतात लव्ह. ओके. तुमचं काय मत आहे? नो. ओके. तर जरासं एज्युकेशन होतं आहे, म्हणजे एवढं काही हे नाही, नॉर्मलच आहे. तर अल्बर्ट आइन्स्टाईनने जो बलाचा शोध लावला होता त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? अल्बर्ट आइन्स्टाईन. कोण अल्बर्ट आइन्स्टाईन? अजून माहिती नाही मला काय. बरं ते राहू दे. बला पडते ते अगर तो बाय बाय टाटा. असं ते काय विषय नाही. तुमचं मत काय आहे जे शोध लावला त्याच्यावरती? लावला नसता तर अभ्यास करता आला नसता, ते चांगलं झालं असतं. आणि चांगलं झालं. सेम आन्सर. सगळ्यांचं तुमचं काय? नाही, मला चांगलं वाटते, एवढं काय नाही. ठीक आहे. तर खरं आन्सर असं आहे की ते बलाचा शोध त्यांनी नाही लावला, थॉमस एडिसनने बलाचा शोध लावला होता. शरयू. तुमचं? इशिका. जुईली. तर सर्वात प्रश्न आमचा असा होता की मुलींनी साडीमध्ये चांगले दिसतात की, म्हणजे सॉरी, मुली साडीमध्ये चांगले वाटतात की ड्रेस? साडी. रिझन? इंडियन लोक. आणि दुसरं काही? आपली ती प्रथा आहे ना की मुलींनी साडी घातली पाहिजे. हां. तुम्ही काय म्हणलं? तेच म्हटलं काय? आणि तुमच्या भाषेत प्रेमाला काय व्याख्या असणार एका शब्दात? अनकंडिशनल लव, एक्सपेक्ट न करता गेलेलं प्रेम. लॉयलिटी. तुमचं काय? तिचं प्रेम नाही. चालायचं. अल्बर्ट आइन्स्टाईनने जे बलाचा शोध लावला होता त्याच्याबद्दल तुम्हाला काय असे वाक्य बोलू शकतो तुम्ही? जरासं असं कॅमेरा पुढे येऊन बोल. एवढं माहिती नाही मला. नाही. म्हणजे तुम्हाला काय, म्हणजे काय वाटतं तुम्ही बलाचा शोध लावला त्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकता? बरं झालं लावला, माणसांची खरी चेहरे तर दिसले. सेम. तर खरं उत्तर सांगू तर खरं उत्तर असं आहे की ते अल्बर्ट आइन्स्टाईनने नाही लावलेला, थॉमस एडिसनने बलाचा शोध लावला होता. इन्फॉर्मेशन. प्रश्न विचारू नका, काय येत नाही मला. गजब बेइज्जती है. तुम्ही बेस्ट फ्रेंड्स आहे सगळे? होय. तर बेस्ट फ्रेंडसाठी तुम्ही काय असं म्हणजे एकमेकांसाठी अशी सांगण्यासारखी गोष्ट? लहानपणापासून. म्हणजे अशी एक गोष्ट की तुम्ही सांगू शकता म्हणजे कॅमेरासमोर तुमच्या मेमरेबल? भरपूर आहे, खूप आहे. एखादं सर तुम्ही जस्ट कम्फर्टेबल असाल शेअर करण्याबद्दल ते? मिस करणार या दोघींना. जाणार मी जाणार आहे पुण्याला. ओके ठीक आहे.